4 अध्याय मधोमध वाचा. आणि त्यांना अशी आज्ञा दे, यादींच्या मध्यभागातून म्हणजे याजकाचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून 12 बोटे उचलून आपल्या बरोबर पलीकडे घेऊन जा. आता मधोमध बऱ्याच वेळेस ते वचन वाचलं, तुमच्या आता लक्षात पाडलं असेल तुम्हाला. पण ते वचन काय सांगतात की मधोमध म्हणजे ज्या ठिकाणी याजकांचे पाय स्थिर झाले होते, याजक जिथं थांबले होते तिथून ते धोंडे आणायचे होते. कशासाठी तिथून ते धोंडे आणायचे होते? कारण मधोमध ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे म्हणजे आपण असं म्हणू नये की काठावरून ते धोंडे आणले, यार्दे नदी पार कशावरून झाली होती. कारण काही लोक येणारे शहाणे प्रश्न विचारतील नंतर की परमेश्वराचे जे धोंडे आहेत ते तुम्ही कुठून आणले, तर ते म्हणतील अरे आम्ही यार्दे कुठून काठावरून उचलून आणले, या काठावरून की त्या काठावरून. पण नाही, आम्ही मधातून उचलून आणले की जिथं पाण्याची पातळी खूप खोल आहे, ज्या ठिकाणून धोंडे उचलणं शक्य नाही अशा ठिकाणाहून आम्ही धोंडे आणले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिथून धोंडे उचलणं अशक्य होतं. बायबल सांगतं की यार्दे नदी त्या काळामध्ये दुथडी भरून वाहत होती. दुथडी म्हणजे खूप मोठा फ्लो होता पाण्याचा, आणि पाणी जे आहे ते या साईडचं निघून गेलं, या साईडचं जे जाणार होतं इकडून जे वरून येत आहे ते पाणी भिंतीसारखं उभं राहिलं, आणि ते मध्ये पाणी झाल्यानंतर मध्ये जी कोरडी जमीन झाली, आणि त्या कोरड्या जमिनीमध्ये जे धोंडे होते त्या धोंड्यातून 12 धोंडे त्यांनी उचलले आणि ते काठावरती घेऊन गेले. हालेलुया. ज्यावेळेस लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीची, या धोंड्याची आपण आठवण करतो. कशासाठी माहिती आहे? कारण हे धोंडे आपल्याला खोलवर अंतःकरणातले धोंडे, खोलवर हृदयातले. ज्यावेळेस, कारण देवबाप कधीही तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस काम करतो ना, ज्या वेळेस तुम्हाला काही गोष्टी आठवण ठेवायला सांगतो ना, त्यावेळेस खूप खोलवर काम चालू असतं. ते खूप खोलवर. जे संकटातून गेले त्यांना हे माहिती आहे. जे खूप मोठ्या, ज्याला आपण म्हणतो की त्यांना सहनशक्तीच्या पलीकडे असणाऱ्या परीक्षा त्यांना असं वाटल्या, त्यांच्या जीवनामध्ये ह्या धोंड्यांची आठवण असते. त्यांना असं वाटतं की अरे माझ्या शक्तीच्या पलीकडे ही परीक्षा. त्यांच्या जीवनामध्ये हे धोंडे असतात, त्यांच्या जीवनामध्ये हे धोंडे काढता येतात. कारण तुम्हाला माहिती आहे, जे वरवर धार्मिकतेमध्ये गुंतलेले आहेत ना, त्यांच्या जीवनात हे धोंडे रचणं किंवा ते आठवण ठेवणं अशक्य आहे. पण जे मात्र खोलवर गेले तर आध्यात्मिकतेमध्ये, जे बायबलमध्ये खोल घुसलेले, जे देवाच्या वचनामध्ये खोल घुसले, अत्यंत परीक्षेचा कठीण सामना ज्यांनी केलेला आहे, प्रार्थना न ऐकण्याचा अनुभव ज्यांनी घेतलाय, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटलं की माझ्यासाठी हे सहन करणं अशक्य आहे, त्यांच्यासाठी मात्र हे धोंडे निश्चित अर्थाने ते घेऊन यायचे तुम्हाला. कारण तिथं परमेश्वर त्या ठिकाणी, कारण देवबाप काठावरून काही करत नाही, परमेश्वर खोलवर काहीतरी करत असतो. ज्यावेळेस दाविदाला दगड गोळ्याचा मारायचं होतं, त्यावेळेस दाविदाने टोकदार दगड घेतले, गुळगुळीत दगड घेतले. मला ते गुळगुळीत दगड घेण्याचं कारण काय होतं? गुळगुळीत दगड घेतले होते कारण गुळगुळीत दगड हे पाण्यात खोलवर असतं. अगदी पाण्याचं खूप फ्लो त्याच्यावरून गेलो असतो. अगदी त्याचं जे टोक असतं ना, ते पूर्णपणे झिजून 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 पूर्णपणे त्याला गोल आकार आलेला असतो. तशाच प्रकारे लक्षात घ्या, जो व्यक्ती जो मधात धोंडा आहे ना, तो मध्ये जो दगड आहे ना, तो दगड अशाच प्रकारचा दगड असतो. ज्यावेळेस तुम्ही तो उचलता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की याच्यावरून कितीतरी वेळा पाणी गेलेलं आहे, कितीतरी वेळा मार सहन करावा लागलाय, किती वेळेस याच्यावरून त्याला दबाव सहन करावा लागलेला आहे, आणि या सगळ्या दबावातून आता हा तयार झालेला आहे. ज्यावेळेस तुमची धार्मिकता खोलवर जाते त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की परमेश्वरानं मला कसा ब्रेक थ्रू दिला, कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये साक्ष घडवली, कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये माझी भेट घेतली. ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला भेटायला कुणी आलं नाही, मी आजारात होतो, बिछाण्यात होतो, मला विचारणारं कोणी नव्हतं, पण माझा देवबाप मात्र माझ्या शेजारी बसून माझ्या बरोबर अश्रू ढाळत होता. माझा येशू माझ्या बरोबर अश्रू ढाळत होता. माझ्या बरोबर येशू माझ्या समोर बसलेला होता, माझ्या डोक्यावरून सतत तो हात फिरवत होता, म्हणत होता बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत. हालेलुया. कोणी तुला फोन करत नाही, पण माझं साथ मात्र सदैव तुझ्या बरोबर. कारण लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस अशा डीपेस्ट ज्याला आपण म्हणतो खोलवर गोष्टीतून ते धोंडे जमा होतात. जर धोंडे जमा होत नाहीये तुमच्या जीवनात, तर तुम्ही अजून सुद्धा काठावर आहात, अजून सुद्धा तुम्ही त्या खोलवर घुसलेले नाही बायबलमध्ये. कारण जो खोलवर घुसतो त्याच्या जीवनामध्ये देव उद्धार करतो. पाणी खूप मोठा लोंढा त्याच्यावरून जातो, खूप दगडांचा मार त्याला सहन करावा लागतो. अगदी खोलवर जिथून वर येणं शक्य नाही अशा ठिकाणी तो घेऊन जातो, कारण तिथून त्याला उचलायचं असतं, तिथून त्याला बाहेर काढायचं असतं, तिथून त्याला उचलून काठावरती आणायचं असतं आणि आठवण करून ठेवायचं असतं की यार तू कुठून आलायस, आठवण ठेव.
मी तुला काठातून नाही, मी तुला खोलवर पाण्यातून जिथं कोणी जाणं शक्य नाही तिथून उचलून आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की अरे देवा माझ्या जीवनामध्ये का खोलवर नेत आहे. तुमची आठवण, तुमची धोंडे जे आहेत ते धोंडे जमा होत आहेत. त्या धोंड्यांची आठवण परमेश्वर हजारो पिढ्यांसाठी करणार आहे. परमेश्वर कित्येक तरी पिढ्यांना आठवण करून देणार आहे की तुझ्या वडिलांसाठी, तुझ्या आजोबांसाठी, तुझ्या घरातल्या लोकांसाठी मी हे काम केलेलं आहे, मी हा चमत्कार केलेला आहे, मी हा ब्रेक थ्रू त्याला दिलेला आहे, मी त्या जीवनामध्ये ही सफलता जी आहे ती त्याच्या कर्माने, त्याच्या बुद्धीने नाही आली तर मी त्याला देऊन दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते धोंडे आठवण करून देतो यहोशुआला, ते धोंडे आठवण करून देतो इस्रायल लोकांना की यांच्या तलवारीच्या बळाने नाही, यांच्या हाताच्या युद्ध कौशल्य नाही, तर मी यांना विजय दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देवबाप विजय देतो त्यावेळेस असा खोलवर विजय देतो. देवबाप ज्यावेळेस काहीतरी आठवण करायला सांगतो त्यावेळेस खोलातून आणायला सांगतो. देवबाप काठावरून आणायला सांगतो. कारण देवबापाचं काम हे लोकांना दाखवण्यासाठी काम नसतं. केवळ देवबापाचं काम केवळ लोकांनी वाहवा करावी यासाठी नसतं. देवबापाचं काम ऍक्च्युअल स्वरूपामध्ये, खऱ्या स्वरूपामध्ये अत्यंत खोलवर रीतीनं चालू असतं. ज्याच्या जीवनात जे चालू आहे त्यालाच ते केवळ माहित असतं. काही लोकांना कदाचित तुमच्या शेजाऱ्याला ते माहित नसेल, तुम्ही बाजूला बसल्या त्या बहिणीला किंवा त्या भावाला माहित नसेल, पण तुम्हाला मात्र चांगल्या प्रकारे ठाऊक आहे देवबाप माझ्यामध्ये काहीतरी खोलवर काम करतो. आणि जर आज करत आहे तर लक्षात ठेवा ते धोंडे साठवले जातात, ते धोंडे जमा केले जाते. एक दिवस येईल की ते थोडे लोकांना आठवण करून देतील की यासाठी मी काय केलं. किती खोलवर अंतःकरणातून हा आलेला आहे, किती खोलवर सगळ्या गोष्टी डीपेस्ट ज्याला आपण म्हणतो ना दुःख होतं त्या दुःखातून मी याला बाहेर काढले. आणि हे धोंडे आहेत की त्याची आठवण करून देतात की मी याला चालवलेला आहे, कोणी याला चालवलं नाही तर मी चालवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या. आणि म्हणून खोलवर जायला सांगितलं, म्हणून मधातून आणायला सांगितलं, म्हणून अशा ठिकाणी आणायला सांगितलं जिथं कोणीही जाणं शक्य नाही. केवळ आणि केवळ परमेश्वराचं सामर्थ्यच तिथं जाऊ शकतं. आणि देवबाप त्याला घेऊन गेला याजकांना, जिथं याजक थांबले होते तिथून उचलले आणि आणले आणि काठावरती आणून ठेवले आणि लोकांना हजारो पिढ्यापर्यंत आठवण करून देतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी लक्षात घ्या, हे धोंडे जे आहेत ते केवळ आठवण नाही करत, ते तुमच्या आणि माझ्यासाठी संकेत आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी ते एक प्रकारे पुढचं जर वाचलं ते तर धोंडे केवळ आठवण नाहीये. यहोशुआचं पुस्तक 4 अध्याय 7 वचन. म्हणजे हे चिन्ह तुमच्यामध्ये चिन्ह दाखल होईल आणि पुढे तुमची मुले बाळे विचारतील की या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे. हा लक्षात घ्या, हे केवळ चिन्ह नाहीये तर हे तुमच्यासाठी एक आठवण आहे. हे तुमच्यासाठी केवळ लोकांसाठी चिन्ह नाहीये तर त्या धोंड्याकडे पाहून लोक कदाचित मजाक करतील की अरे म्हणतील की अरे हे तुझ्यासाठी प्रभूने केले का, पण तुमच्यासाठी मात्र त्याचा खोलवर अर्थ असणार आहे. कारण तुमच्या डीप परीक्षेतून, तुमच्या खोलवर परीक्षेतून ते बाहेर आलेलं आहे, म्हणून तुमच्यासाठी ते अर्थ असणार आहे. बऱ्याच लोकांना येशूवर प्रीती करताना आपण का पाहतो माहिती आहे, त्याचं कारण काय माहिती आहे, कारण त्यांचे संबंध जे असतात येशू सोबतचे खूप खोलवर असतात. कदाचित त्या संबंधाकडे पाहून लोकांना हसू येतं. त्याचं लोक कधी कधी एखादा आत्मिक व्यक्ती नाचतो देवाच्या गौरवामध्ये, अन्य भाषांच्या मध्ये ओरडतो किंवा आनंदाने टाळ्या वाजवतो, देवाची महिमा करतो. तुम्हाला माहिती आहे कदाचित त्याला पाहून कदाचित काही लोक हसत असतील, पण तुम्हाला माहिती आहे त्याचं जे अंतःकरण ते खोलवर रुजलेलं असतं. जे बायबल वेड्यासारखं वाचतो ना त्याच्या जीवनामध्ये खोलवर त्याचं काहीतरी देवासोबत नातं असतं. जो वेड्यासारखा कधी कधी प्रार्थना करतो त्याचं एक खोलवर काहीतरी नातं असतं. जो उपवास प्रार्थना करून देवाला अत्यंत अंधकारापासून आरोळी मारत आहे कदाचित त्याचं खोलवर काहीतरी नातं आहे देवासोबत. आणि ते खोलवर जे नातं आहे ना ते लोकांसाठी मजाकाचं असेल, लोकांसाठी केवळ चिन्ह दिसत असेल, पण ते चिन्ह नाहीये, तो संकेत आहे देवासोबत नात्याचा. तो संकेत आहे देवासोबत खोलवर संबंधाचा. लक्षात घ्या, तुमच्यासाठी ते केवळ चिन्ह असणार नाही, तुमच्यासाठी केवळ साठवून ठेवायचं बघण्यासाठी असलेल्या गोष्टी नाही आहेत त्या. तुमच्या नात्याचं ते प्रतीक आहे, तुमच्या संबंधाचं, रिलेशनचं ते प्रतीक आहे. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये देवासोबतच्या अशा नात्याचं प्रतीक त्यांनी ठेवलेलंच नाही, केलेलंच नाहीये. लक्षात घ्या, आणि जर केलं नसेल तर आजच ती वेळ आली. बायबल तुम्हाला मला सर्वांची तुम्ही आठवण करा की तुमच्यासाठी धोंडा कोणता आहे. तुम्ही आजपर्यंत डीपेस्ट परीक्षेतून किंवा खोलवर हृदयातून गेला नाही का? अजून सुद्धा त्या खोलवर यादलेल्याच्या खोल ज्या ठिकाणी याजकांचे पाय लागले होते त्या ठिकाणी तुम्ही गेला नाही का? त्या लक्षात घ्या, खोलवर जिथे याजकांचे पाय लागले तिथं परमेश्वराची महान उपस्थिती आहे. कदाचित त्या प्रार्थनेच्या उपस्थितीत अजून गेला नसेल तर आजच जा.
अजून सुद्धा जर त्या खोलवर बायबल वाचनामध्ये जर तुम्ही गेला नसेल तर आजच जा. अजून सुद्धा त्या परीक्षेतून तुम्हाला असं वाटत असेल की अरे देवबाप माझ्यासोबत नाही, तर देवबाप तुम्हाला हात धरून तिथे घेऊन जातो, यादेनेच्या त्या खोलात घेऊन जातो. आज तुम्हाला परमेश्वर धरून जा. पण त्या खोलात जाण्यासाठी तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे, तुमच्या अंतःकरणाची तयारी असली पाहिजे. काही लोक तिथे जाण्यासाठी इच्छुक नाही, तर मी तुम्हाला आठवण करून देतो. शेवटचं वचन वाचा आणि बंद करा. हबक्कूक त्याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन. परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत देऊन का ठळक येईल, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. Praise God, हालेलुया. काय लिहिलंय? तब यावे ने उत्तर दिया, इस दिव्य प्रकाशन को सरल रूप में पटिया पर लिख दो, ताकि घोषणा करने वाला दौड़ते हुए भी इसे पढ़कर घोषणा कर सके. हालेलुया. Praise the Lord. अशा प्रकारे हे लिहा की ज्या प्रकारे जर एखादा धावत जाणारा माणूस आहे त्याला सुद्धा मोठ्या अक्षरात ते वाचता येईल. हालेलुया. जशा प्रकारे हे वचन आपण लिहिलेलं आहे, अगदी वाचायला भाग पडतं अशा प्रकारे हे वचन लिहिले. तशा प्रकारे तुमच्या अंतःकरणावर हे चिन्ह लिहिले पाहिजे. तशा प्रकारे तुमच्या अंतःकरणातली चिन्ह, तुमच्या अंतःकरणातले संकेत, तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या गोष्टी लोकांना वाचायला भाग पाडतील, लोकांना देवाचा गौरव करायला भाग पाडतील, लोकांना तुमच्या जीवनात असणाऱ्या दिसलेल्या गोष्टी देवाची महिमा करायला भाग पाडतील. अशा प्रकारे ते चिन्ह जतन करून ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याकोब असेल, इसहाक असेल, अब्राहम असेल, यहोशुआ असेल आणि या सगळ्या लोकांचं जीवन जर पाहिलं तुम्ही, देवबापाने मला याची आठवण करून दिली. ज्यावेळेस मी हे अभ्यास करत होतो या वर्षावर, त्यावेळेस देवबापाने आठवण करून दिली मला की मी यांच्या जीवनामध्ये सतत त्यांना आठवण करून देतो. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही संदेश त्यांची पुस्तकं वाचली ना, तर पुस्तकं तुम्हाला सतत एका गोष्टी सतत आठवण करून देतात. ते सतत हे सांगत राहतात की देवबापाने काय केलेलं आहे, देवबापाने कोणता चमत्कार केला, देवबापाने कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी, इस्रायल लोकांसाठी केल्या. या सगळ्या गोष्टीची सतत 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 त्यांना आठवण करून दिली जाते आणि संदेश ते सतत ते करत होते. हे करण्याचं कारण काय होतं माहिती आहे? कारण घोषणा करणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला सतत हे दिसत राहावं, देवबापाने यासाठी काय केलं, देवबापाने यासाठी काय केलं, देवबापाने यासाठी काय केलं, कोणती चिन्ह ह्याच्या अंतःकरणात आहे, कोणते संकेत ह्याच्या अंतःकरणात आहे. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी आठवण करून देण्याचं कारण आहे. काही लोक विसरले, काही लोक आपल्या अंतःकरणातून काढून टाकलेले त्यांनी, पण आज पुन्हा एकदा देवबापाने त्याच्या कृपेची तुम्हाला आठवण करून दिली, त्याच्या दयेची आठवण करून दिली. काही गोष्टी तुमच्या जीवनात झाल्या नसतील तर त्या आज होतील, आजपासून व्हायला सुरू होईल. जर तुम्हाला ब्रेक थ्रू मिळालं नसेल तर आजपासून मिळेल. लक्षात घ्या, जर तुमच्या जीवनामध्ये काही साक्ष घडली नसेल तर आजचा तो दिवस आहे की ज्या दिवशी तुमच्या जीवनात साक्ष घडली. जर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने अजून सुद्धा काही त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली नसेल तर आजचा तो दिवस आहे की ज्या दिवसापासून परमेश्वर त्याची प्रतिज्ञा पूर्ण करायला चालू करेल. हालेलुया. आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की अरे देवबाप कशा प्रकारचं काम करतो, तर आजपासून परमेश्वर तुम्हाला दाखवून द्यायला चालू करेल की मी अशा प्रकारे काम करतो. कारण परमेश्वर तुम्हाला खोलवर घेऊन जात आहे, डीपेस्ट अगदी त्या यादेनेच्या तळाशी घेऊन जात आहे की तिथून ते धोंडे उचलले जावे आणि लोकांना स्मारक म्हणून लोकांसमोर ठेवावे. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू.